नमस्कार, लताज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत फिरणी। त्यासाठी लागणारे साहित्य आहे 1 लिटर फुल फॅट दूध, 100 ग्रॅम साखर, 50 ग्रॅम तांदूळ, 1 छोटा चमचा वेलची पावडर, 1 चमचा पिस्त्याचे काप, 1 चमचा बदामाचे काप, 8 ते 10 केशराच्या काड्या आणि सजावटीसाठी गुलाबाच्या पाकळ्या। आता आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि त्यामध्ये पाणी घालून ते अर्ध्या तासासाठी भिजण्यासाठी ठेवून देणार आहोत। अर्ध्या तासानंतर आपण तांदळाचे पाणी काढून टाकले आहे। आता आपण तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन ते मिक्सरवरती रवाळ असे दळून घेणार आहोत। 3 ते 4 चमचे पाणी घालून तांदूळ अशा प्रकारे थोडेसे रवाळ असे दळून घेतले आहेत। आता आपण ते एका बाउलमध्ये काढून त्यामध्ये अर्धा कप दूध घातले आहे। दूध घालून तांदूळ मिक्स करून साधारण 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवून देणार आहोत। आता आपण गॅसवरती एक पॅन ठेवला आहे, त्यामध्ये 1 लिटर दूध घेतले आहे। दुधाला सतत मिक्स करत छान एक उकळी काढून घ्यायची आहे। दुधाला सतत मिक्स करत 2 ते 3 मिनिटे दूध आटवून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये 8 ते 10 केशराच्या काड्या घातल्या आहेत। केशराच्या काड्या घालणं ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातले तरी चालतील। आता आपण सतत दूध मिक्स करत दूध थोडंसं आटवून घेणार आहोत। साधारण 4 ते 5 मिनिटांनंतर आपण दुधामध्ये दळून घेतलेले तांदळाची पेस्ट घालणार आहोत। तांदळाची पेस्ट घालून झाल्यानंतर ते सतत मिक्स करत आपण तांदूळ शिजवून घेणार आहोत। दूध आणि तांदळाची पेस्ट सतत मिक्स करत आपण व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे। बाजूला आलेली मलाई आपण दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि सतत दूध मिक्स करत आपण दूध आटवून घ्यायचे आहे। दूध इतपत आटल्यानंतर आणि आपला तांदूळ व्यवस्थित शिजल्यानंतर आपण त्यामध्ये साखर आणि वेलची पावडर घालणार आहोत। साखर आणि वेलची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करत आणखीन 2 ते 3 मिनिटे आपण दूध शिजवून घेणार आहोत। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। इतपतच आपल्याला ती घट्ट करून घ्यायची आहे, कारण थंड झाल्यानंतर ती आणखीन घट्ट होते। अशा प्रकारे 1 चमचा घेतला आहे आणि त्या चमच्यावरती अशा प्रकारे कोटिंग आल्यानंतर आपली फिरणी तयार झाली आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि एका भांड्यामध्ये आपली फिरणी काढून घेऊ। बदाम आणि पिस्त्याचे काप घातले आहेत आणि थोडेसे केशर काड्या घालून गार्निश केली आहे। आता आपण फिरणी थोडीशी रूम टेम्परेचरवर येऊ देणार आहोत आणि त्यानंतर साधारण 1 ते 1.5 तासासाठी फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवणार आहोत। साधारण 1 तासानंतर आपण फ्रीजमधून फिरणी बाहेर काढली आहे। तुम्ही गरम पण खाऊ शकता, पण थंड करून खाल्ल्यानंतर ती आणखीन स्वादिष्ट लागते। कमी वेळात आणि कमी साहित्यात आपली सुंदर फिरणी तयार झाली आहे। तेव्हा तुम्ही जरूर बनवा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।
धन्यवाद.